सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा दिनू 130-35 वर्षाची परंपरा ज्याचा फार मी उल्लेख करणार नाही, पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये केवळ आणि केवळ ज्याचा उल्लेख गवांधीजींनी केला, केवळ देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच असं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतं. त्या डबेवाल्यांचं भवन उभं करणारा देवेंद्र फडणवीस आणि म्हणून आणि श्रीकांतजींचा धन्यवाद करावं तेवढं कमी आहे की तुम्ही हे सगळं बांद्र्यात करून आणलं. खरं तर आमच्या मतदारसंघामध्ये मोठे मोठे कलाकार राहतात, अभिमान आहे. शाहरुख खान राहतो, सलमान खान राहतो, आमिर खान राहतो, कपूर राहतात, पण माझा डबेवाला सुद्धा आता बांद्र्यातच आला याचा मला जी 1890 साली सुरुवात केली त्या सुरुवातीपासून तर आतापर्यंतचा इतिहास व्हर्च्युअल रिअलिटीच्या माध्यमातून खराखुरा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो. तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तुमच्यासोबत सकाळी उठलो, आम्ही विठ्ठलाची पूजा केली आहे, आम्ही डबा घेतलाय, आम्ही सायकलवर बसलो, आम्ही एकेका चाळीमध्ये गेलो, सगळे डबे जमा केलेले आहेत, आम्ही रेल्वेमध्ये गेलेलो आहोत, तिथनं आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो आहोत, त्या ठिकाणच्या गाडीवर सगळे डबे लावलेले आहेत, तिथनं ते डिस्ट्रीब्यूट केलेत, पुन्हा सायकलवरनं चाललो, ते डबे त्या ठिकाणी दिलेत आणि मग जेवतानाचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी घेता आला. अशा प्रकारची अतिशय सुंदर व्हर्च्युअल रिअलिटी खरेखुरे अनुभव केंद्र किंवा खरंखुरं एक्सपिरियन्स सेंटर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि म्हणून मी खरोखर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन हे श्रीकांतजी भारतीय यांचं करतो की ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला.